श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू व्लॉगमध्ये. तर मंडळी, आता झाली आहे संध्याकाळ आणि आता मी निघाले आहे बॅक टू होम. मांगेलीला जाणारा हा जो रोड आहे ना मंडळी, त्याच्या दोन्ही साईडला असं छान गर्द झाडी डोंगर आहेत. म्हणजे जे लोक मांगेलीला येतात जातात त्यांना माहीत असेल, एका साईडला तर पूर्ण दरी आहे आणि दुसऱ्या साईडला असा डोंगर आहे जिथे झाडी वगैरे आहे. म्हणजे हा जो रोड आहे तो पूर्ण डोंगरामधून जातो, त्यामुळे त्याची रचना जी आहे ती तशीच आहे. आणि ह्या वाटेवरून येताना ना मध्ये अशी जास्त वस्ती नाही आहे, पण इथे आल्यानंतर ना असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी एवढे दिसतात. म्हणजे जे प्राणी मी कधीच बघितले नव्हते ते सुद्धा मी इथे मांगेलीला येऊन बघितले. आणि असं म्हणतात बघा की मुंगूस दिसल्यानंतर दिवस चांगला जातो. तर जेव्हा पण मी कामावरती येत असते तेव्हा मी मनामध्ये एक पॉझिटिव्ह थॉटच घेऊन येत असते. कधीच मी असं काम मला एवढं करायचं आहे तेवढं करायचं असं म्हणून मी येत नाही. आणि मी जेव्हा मांगेलीला येते तेव्हा वाटेमध्ये मला एवढे मुंगूस दिसतात आणि त्यावेळी मला नेहमी असं वाटतं की हां, आज माझा दिवस चांगला जाणार आहे. तर अशा ह्या कल्पना आहेत की असं म्हणतात. मला पण त्याच्यामधलं काही तथ्य माहिती नाही आहे. पण माझं काय, मी सकाळी उठते आणि माझ्या स्वामींचं नाव पहिलं माझ्या मुखामध्ये असतं. त्यामुळे मला वाटतं की स्वामींचं नाव घेतल्यानंतर येणारा प्रत्येक दिवस हा चांगलाच जाणार आहे. तर मंडळी, उशीर नको करूया, संध्याकाळ झालेली आहे आणि आता आजूबाजूला सुद्धा असा झऱ्यांचा वगैरे आवाज येतो आहे. तर आता वेळ न दवडता आपण आपल्या घरी पोचूया. तर मंडळी, आज मंगळवार आहे आणि आज आमच्याकडे आहे शेंगा घातलेली तिखटी डाळ. आणि मंगळवारचा माझा उपवास असतो, त्यामुळे मोस्टली आमच्याकडे मंगळवार आणि गुरुवारी डाळ असते आणि शनिवारी एखादा दिवस नाही, शनिवारी आईंचा उपवास असतो त्यामुळे. तर आईने आता इथे डाळ घातलेली आहे आणि मी इथे छान अशी मस्तपैकी भाकऱ्या भाजल्या आहेत. आणि आज आम्ही केळ्यांचे बेसन लावून फ्राय करणार आहोत. माझा उपवास भजी करणार आहोत. ओके. आणि आता इथे आईने टायकाळाची भाजी करून ठेवली आहे मस्तपैकी. तर असा आजचा मेनू आहे. आईची डाळ पण आता रेडी होणार आहे. इकडे भात झाला आहे, जेवण आता होत आलंय नाही. सो ती पकड आहे ना, ती लूज होते ना मध्येच, तिचं हे सरकतं ते. आज मावशींची काही जाग घेतली नाही, मी गेलीच नाही त्या साईडला. मी त्या ग्रामपंचायत ह्याच्यातच बिझी होती ना, सभेमध्येच. कोथिंबीर कापते. तर म्हणजे इथे डाळ बघा कशी वाटते, मस्त. कलर भारी आला. डाळ केली ना. आज मी दिवसभर काहीच खाल्लं नाही. चिप्स नेले ना ते पण नाही खाल्ले माझे लोक. आणि ते चिप्स मला कंटाळायला लागला. चिप्स मऊ झाले ते, मऊ आणि असं कंटाळायचं, चव लागत नाही ना असं वाटायला लागलं. मी खाल्लेच नाही, मी कामच करत राहिले. कधी वेळ गेला तेच समजलं नाही मला आज उपकेंद्रात. बस झाले. आज आईने उभे कापलात ना ह्याचे. आम्ही एकदा पिकोळ्यात गेलेलो, नागपंचमीला आम्ही केलेले ना आई. बेसन लावून माझं नवीन लग्न झालेलं आणि फर्स्ट टाइम पहिलाच सण नागपंचमी होता नाही गेले. आणि कधी तेव्हाच काय मी पहिल्यांदा तुम्हाला डबल सीट घेतलेली साडीवरती. नाहीतर आधी मी डबल सीट घ्यायची नाही. माझ्या आशा सगळ्या सांगायच्या, मॅडम घ्या हो, आम्ही बसतो, तुम्ही घाबरू नका म्हणायच्या. घ्यायचीच नाही त्यांना. तर मंडळी, मी पहिली डबल सीट माझ्या सासूला घेतलाय, ती सुद्धा साडीवरती. आणि आईनेच मला कॉन्फिडन्स दिला, काही नाही मी आहे म्हणून सांगितलेलं. त्याच्यानंतर मग मी घ्यायला लागली डबल सीट वगैरे. एकदा मी दीदीला बसवलेलं नवीन शिकली तेव्हा, आणि उतरवलं दीदीला विचारलं. फोन आला वाटतंय तुमचा. मिश्रण तयार झालंय, कापा रेडी आहे, तेल पण तापलंय. आता सोडूया एक एक भजी.
हारा कुठे ते ठेवला बघ तो? मला वाटलं खालती राहिला रॅकमध्ये. आपला ते गॅस स्लो ठेवली. जळणार लगेच लगेच. इकडे पाऊस पडलेला काही मागेली सकाळी पाऊस होता खूप ग्रामसभेला. आणि काय त्यांचे पत्रे आहेत ना, मग काय बोलतात ना ते ऐकायलाच येत नव्हतं. नाही आज दिवसभर पाऊस नाही ना. दिदींचं पण घरकुल मंजूर झालं. कोण दिली? आमच्या दिदी त्यांचं म्हणजे दादी आले रे. पहिले कधी केलं असणार ना, ते मंजूर झालं काहीतरी असं. दादी आलेले आता चालले ना 2 दिवसांनी ते ह्याचं ते पुण्यात. दीदीला एक दिवस बोलवायला हवा. रक्षाबंधनला नाही वाटतं सुट्टी. संध्याकाळी मग जावं लागणार तर तुला राखी बांधायला. प्रथम असताना रक्षाबंधन आणि भाऊबीज जवळ आली ना आणि भांडण झालं आमचे की तीच धमकी, मी राखी बांधून घेणार नाही, मी ओवाळून घेणार नाही. आज आमचे 100 लाभार्थी झाले एक्सरे कॅम्पसाठी. मला सिस्टरांनी आकडा सांगितला, तिने सिस्टरांनी, मी खुश. मी पहिली लोंढेबाबूंना फोन केला तेव्हा किती होते, 74वा चालू होता. आणि नंतर सिस्टरांनी सांगितलं मला 96, 99 आणि 100. मस्त झाला कॅम्प. लोक आता सध्या जागृत आहेत ना, त्यामुळे त्यांना माहीत आहे असं. प्रतिसाद चांगला होता. मिरची भजी कशी वाटते लांबून? मला कामात असलं ना की असं भुकेचं खरं भान राहत नाही, पण रात्री नाही जेवली ना तर मग झोपच येणार नाही, तळमळत राहावं लागतं मला. मी जेवली नाही. ते तुम्ही माझ्यासमोर जर जेवत असाल तर मग अजूनच मी उपाशी आहे. उद्या मला बेडशीट ना मला प्रिंट दिल्या आहेत एका मॅडमांकडे मारायला, त्या घ्यायला पाहिजे. येताना मग घेऊया. हाय मला आठवण करा, पेट्रोल भरायला पाहिजे गाडीत. तर मंडळी उद्या आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. ते कुठे जाणार आहोत ते समजण्यासाठी व्लॉग बघत राहा. कसली रील पाठवली यांना मी, कुठे सेल चालू आहे मलाच माहित नाही. असं चतुर्थी निमित्त चालू असतात ना सगळीकडे काय ना काहीतरी. तर पहिल्या भजी बॅच रेडी झाली आहे. आता आमची जेवणं वगैरे झाली आणि आम्ही बघतोय आनंदी. आणि मी गणपती बाप्पासाठी एक हार सांगितला होता आणि तो आज मला रिसीव झालेला आहे. आई तो ओपन करून दाखवा. मी मांगिलीमधल्याच एकटीला सांगितलं होतं की आमच्या बाप्पासाठी मला हवा आहे. तिच्या स्टेटसला बघितला होता मी. आणि आता तो हार बघा, सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा. छान आहे ना आई? सगळ्यांना माहीत असेल हे. तर म्हटलं ह्या वर्षी आमच्या बाप्पासाठी घेऊया जास्वंदीचा हार. छान वाटतो ना, मस्त. फुलं हाडाचं फक्त कडं असणार अशा हार असं मला वाटतंय, कारण सध्या हेच फेमस आहेत ना. ठेवूया.
ह्याचं आहे ना. ते हे भेटतात आई असले. तर मंडळी व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. गुड नाईट.